पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. सेवानिवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी राज्य शासनाचा महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित 14 जून 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे. तत्पूर्वी आपण असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय. सामान्य प्रशासन विभागाने 10 जून 2025 रोजी एक नवा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये सेवानिवृत्त शासकीय निमशासकीय अधिकाऱ्यांना विशिष्ट कामासाठी करार पद्धतीने नियुक्त करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे शासनाला अनुभवी अधिकाऱ्याची मदत मिळून प्रशासन अधिक सक्षम होणार आहे. मागील निर्णय रद्द. या नव्या निर्णयामध्ये 17 डिसेंबर 2016, 21 फेब्रुवारी 2018, 14 जुलै 2021, 8 सप्टेंबर 2023, 23 सप्टेंबर 2024 रोजीचे जुने शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत. निवड प्रक्रिया. नियुक्तीसाठी जाहिरात दिली जाईल व अर्ज मागवले जातील. त्यात कामाचे स्वरूप, कालावधी, एकूण नियुक्त्या, मानधन याचा स्पष्ट उल्लेख असेल. प्राप्त अर्जामधून पात्र उमेदवारांची नामिका सूची पॅनल तयार केले जाईल. तिची वैधता जास्तीत जास्त 3 वर्ष राहील. करार कालावधी. एका वेळी जास्तीत जास्त 1 वर्षासाठी नियुक्ती दिली जाईल. आवश्यकतेनुसार वर्षानुवर्षे नूतनीकरण करता येईल, पण एकूण कालावधी 3 वर्षापेक्षा अधिक नसावा. बंधपत्र आणि अटी. नियुक्त व्यक्तीकडून बंधपत्र घेतले जाईल की त्यांनी नियमित सेवेची मागणी करायची नाही. सर्व अटी व शर्ती मान्य असतील त्यांना शासनाच्या संवर्गात समावेश करता येणार नाही. वयोमर्यादा. करार पद्धतीने नियुक्ती अधिकाऱ्यांची वयोमर्यादा 65 वर्ष ठेवण्यात आली आहे. मात्र सक्षम प्राधिकाऱ्यांच्या शिफारशीवर व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेने ही मुदत 70 वर्षापर्यंत वाढवता येईल. कोण नियुक्ती करू शकतात? गट एस 25पेक्षा जास्त राज्य शासन, गट एस 25पेक्षा कमी विभाग प्रमुख, गट ब राजपत्रित अराजपत्रित प्रादेशिक प्रमुख, गट क व ड या गटातील सेवानिवृत्तांना करार पद्धतीने नियुक्ती नाही. पात्रता व अर्हता. किमान 3 वर्षाच्या संबंधित कामाचा अनुभव किंवा विशिष्ट अर्हता असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावे. तसेच कोणतीही विभागीय चौकशी सुरू किंवा प्रस्तावित नसावी. मासिक मानधन कसे ठरवले जाईल? शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे मूळ निवृत्तीवेतन अधिक महागाई भत्ता बरोबर मासिक मानधन. मासिक मानधनाच्या 25% भत्ते निवास, प्रवास, फोनसाठी अनुज्ञेय असतील. तसेच प्रवास असल्यास सेवानिवृत्तीच्या वेतनमानानुसार प्रवास दैनिक भत्ता दिला जाईल. उदाहरण, मूळ निवृत्तीवेतन 48,200, महागाई भत्ता 34%, 16,388, एकूण मासिक मानधन 64,600, 25% भत्ते 16,150, एकूण 80,750. इतर महत्त्वाच्या अटी. करार पद्धतीतील नियुक्त व्यक्तींना शासनाच्या कोणत्याही सेवेत समावेश किंवा नियमित सेवेचे हक्क मिळणार नाहीत. शासनात कोणत्याही वेळी सेवा समाप्त करण्याचा अधिकार आहे. कामात व्यत्यय येईल अशा कोणत्याही खाजगी व्यावसायिक व्यवहारात नियुक्त व्यक्ती गुंतलेली नसावी. कामाचे मूल्यमापन वेळोवेळी करण्यात येईल. अशा नियुक्त व्यक्तींना प्रशासकीय किंवा वित्तीय अधिकार दिले जाणार नाहीत. सामान्य प्रशासन किंवा वित्त विभागाची सहमती घेणे आवश्यक नाही. मुदतवाढ किंवा पुनर्नियुक्ती कोणत्याही परिस्थितीत दिली जाणार नाही. निर्णयाची अंमलबजावणी. पुनर्वाद. हा शासन निर्णय सर्व शासकीय कार्यालयावर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर लागू राहील. मात्र MMRDA, PMRDA व इतर अनुदान न घेणाऱ्या संस्था महामंडळे यांना या निर्णयाच्या तरतुदी लागू राहणार नाहीत. त्यांनी स्वतंत्र धोरण ठरवावे.